या सप्ताहातील 6वे पुष्प गुंफण्यासाठी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या स्कूल कमिटीचे चेअरमन माननीय समीरजी बनकर साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय ज्येष्ठ पत्रकार संजयजी खांबेटे साहेब, नगरीतील पत्रकार आणि या सर्व पत्रकारांचा सन्मान करणं हे आपलं सर्वांचंच एक आद्य कर्तव्य आहे। आणि याच भावनेतून आपण या ठिकाणी आपल्या स्कूल कमिटीचे जे चेअरमन आहेत ते म्हणजे आदरणीय समीरजी बनकर साहेब, आपल्या विद्यालयाचे प्राचार्य साहेबांचं नाव घ्यायचं राहिलं, या ठिकाणी आपल्या विद्यालयाचे प्राचार्य आहेत ते म्हणजेच मान्य डी आर पाटील साहेब, पर्यवेक्षक आहेत ते म्हणजे मांजरेकर साहेब आणि ज्युनियर कॉलेजचे इन्चार्ज आहेत ते म्हणजे देवगावकर मॅडम। मग या सर्वांच्या सूचनेनुसार या ठिकाणी आपण आपल्या प्राचार्य साहेबांच्या आणि माननीय समीरजी बनकर साहेब यांच्या सूचनेनुसार आपण या ठिकाणी या सर्व पत्रकारांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। आता पत्रकार हा एक व्यवसाय नाही, तर पत्रकारिता करणे हे एक व्रत आहे। आज जर आपण पाहिलं तर विविध अशी प्रसार माध्यम आहेत आणि या प्रसार माध्यमातून लोकशिक्षण असेल व प्रबोधनाचं काम आपल्या लेखणीतून पत्रकार या ठिकाणी करत असतात। आपल्या देशाला एक नवी दिशा देण्याचं काम आणि अज्ञानाचा अंधकार जो आहे तो दूर करण्याचं काम आमचे पत्रकार बांधव या ठिकाणी करत असतात। आणि अशा या आमच्या पत्रकार बंधूंकडून हे आमच्या विद्यार्थ्यांना एक मौलिक मार्गदर्शन लाभावं या उद्देशाने दरवर्षी आपण या सर्व पत्रकारांचा सन्मान आपल्या या विद्यालयामध्ये घेऊन आपण त्या ठिकाणी त्यांना बोलवून आपण करत असतो आणि आमच्या विनंतीला मान देऊन हे सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी येतात। आज श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे जे कार्याध्यक्ष आहेत ते म्हणजे डॉक्टर प्राचार्य अभय कुमारजी साळुंखे यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस नए विचारों को जन्म दो, नए विचारों को जन्म दो, सभी को मरना है, सज्जन भी मरेंगे और दुर्जन भी मरेंगे, गरीब भी मरेंगे और अमीर भी मरेंगे, इसलिए निष्कपट होकर जीवन जिओ असे सांगणारे श्री स्वामी विवेकानंद आणि त्यांच्या भावनेतून आज या ठिकाणी आपण या ठिकाणी वाटचाल करत आहोत आणि निष्कपट भावनेतून आमचे सर्व गुरुदेव कार्यकर्ते असतील, ग्रामस्थ असतील, सर्व या ठिकाणी आपल्या विद्यालयाला भरभरून अशी मदत त्या ठिकाणी करत असतात भौतिक सुविधा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून। आणि या सर्वांचं आम्ही या ठिकाणी विद्यालय ऋणी आहे एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि माझे प्रास्ताविकेचे 2 शब्द या ठिकाणी मी संपवतो। प्रेरणेनं ज्यांचं मन फार मोठं असतं अशी काही समाजामध्ये माणसं असतात। खरोखरच काही व्यक्ती इतक्या निखळ आणि प्रांजळ व्यक्तिमत्वाच्या असतात की त्यांच्या आदर्शाच्या वाटेवरती तुम्ही आम्ही चालत राहिलो तर तुम्ही आम्ही सुद्धा आदर्शवादी झाल्याशिवाय आणि घडल्याशिवाय राहत नाही। असे आदर्श व्यक्तिमत्व हे कधी होतं तर सहाय्य करण्याची भूमिका आणि भावना मनामध्ये असेल तर निश्चितपणे व्यक्ती आदर्शवादी घडत असतात। आणि याचंच प्रत्यय आता आलेला आहे साहेब, आपण याच मंचावरती बसलेला आहात, परंतु शाळा माझी आहे, माझ्या विद्यार्थ्याची आहे अशी भावना ज्यांच्या मनामध्ये निर्माण झाली ते पत्रकार बंधू आदरणीय महेशजी पवार साहेब यांनी या प्रशालेसाठी आणि या कामासाठी 1111 रुपयांची देणगी देऊ केलेली आहे। त्या देणगीचा स्वीकार आमचे प्राचार्य आदरणीय पाटील सर यांनी करावा अशी मी सर्वात महत्त्वाची एक गोष्ट विद्यार्थ्यांना सांगावीशी वाटते की विद्यार्थी आजकाल या प्रगत युगात आदर सत्कार, आदर सन्मान या गोष्टी विसरल्या आहेत। सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण शिक्षकांचा आदर केला पाहिजे। आपल्याला जे शिक्षणाचे महत्त्वाचे ज्ञानाचं दान जे करतात जे शिक्षक, त्या शिक्षकांचा मुख्यत्वे करून आदर केला पाहिजे। शिक्षकच नाही तर आपल्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींचा आदर करायला जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हा एक समाजात एक चांगली व्यक्ती म्हणून तुम्ही घडाल। अभ्यास हा करायलाच पाहिजे। आपण पहाटे उठून रोज सकाळी अभ्यास केला पाहिजे। आपलं उद्दिष्ट ध्येय काहीतरी महत्त्वाचं उद्दिष्ट आपण एक डोळ्यासमोर ठेवलं तरच आपण पुढे काहीतरी एक चांगली महान व्यक्ती बनू शकतो। या प्रशालेतून अनेक माजी विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, तसेच आता आडागळेसारखी एक मुलगी जी क्लास 2 ऑफिसर म्हणून आता सेवेत गेलेली आहे। असे अनेक आदर्श ठेवण्यासारखे आहेत तुम्हाला। त्यासाठी तुम्ही सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपलं शालेय प्रशालेचं आणि चेअरमन, प्राध्यापक, प्राचार्य यांचं मी प्रथम ऋणी आहे। भाषण होतात, बोलतात, पण मला भाषण करता येत नाही। मी एकच सल्ला देईन की जसं सुशीलजी म्हटले की क्षेत्र निवडताना अनेक क्षेत्र असावेत
मी तर एकच म्हणेन की नोकरी हा पर्याय नसून तर व्यवसाय शिक्षण घेणं खूप काळाची गरज आहे. कारण जो व्यवसायात उतरला त्याला अनेक दरवाजे खुले आहेत. म्हणून मी आजच्या या सप्ताहाच्या निमित्तानं आणि आजच्या या व्यासपीठावर मी एकच सांगेन माझ्या मित्रांना, माझ्या विद्यार्थ्यांना की शिक्षण घेताना शिक्षण नक्कीच घ्या, पण त्याच्यामध्ये व्यवसायिक शिक्षण असणं गरजेचं आहे. आणि ज्या दिवशी व्यवसाय शिक्षण आपल्या हाती येईल आणि ते बुद्धिमत्तेमध्ये घडेल त्या दिवशी नक्कीच आपण एक यशस्वी उद्योजक बनू, याच्यामध्ये ते मात्र शंका नाही. फक्त आपला ध्येय, आपला उद्दिष्ट त्या व्यवसायाच्या दृष्टीने गेलं पाहिजे. आणि म्हणून मी आजच्या या शुभदिनी मी एकच विनंती करेन की शिक्षणासोबत व्यवसाय शिक्षण असायला हवं आहे, अशी संकल्पना आपण पिंडात रुजवावी. या निमित्तानं मला इथं बोलण्याची संधी दिली. यांचा नातू आहे कर्मवीर भाऊराव पाटील, हे माझ्या आईचे चुलते आणि माझं शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या गावी झालेलं आहे. 30 वर्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या गावीच माझं शिक्षण झालेलं आहे. माझं गाव सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातलं आहे. आईचं गाव ऐतोडे आजोळ असल्यामुळे माझं शिक्षण अण्णांच्याच गावी झालं. आणि 1945 साली त्यावेळेला बापूजी रयत शिक्षण संस्थेतच होते. 1945 साली म्हणजे 75 वर्षापूर्वी बापूजींनी 1,11,111ची देणगी गोळा करून कर्मवीर अण्णांना सुपूर्द केली होती. आणि भौतिक सुविधा त्यावेळेला भाऊ आमच्या वेळेला लहान असताना धान्य गोळा करत होती सगळे शाळेत, म्हणजे रयत शिक्षण संस्था असेल, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था असेल. ही प्रेरणा घेऊन मी भौतिक माझ्या मनामध्ये त्या काळी बापूजीने 1,11,000 दिलेले आहेत. आपण आता 1,00,000 गोळा करूच तर नाकी नव्हे त्यावेळी म्हणजे किती बघा त्याची किंमत असेल. तर ही प्रेरणा घेऊन मी भौतिक सुविधा वाढवण्यासाठी कुठल्याही शाखेवर असलो तर मी भौतिक सुविधेसाठी बराच प्रयत्न केलेला आहे. पहिली अपॉइंटमेंटच माझी कोकणात झाली. जोह्याला 2 वर्ष काढली विना अनुदानितवर, गडपला 4 वर्ष, 6 म्हणजे 5-7 वर्ष मी कोकणामध्ये काम करून मी जिल्ह्यात गेलो. जिल्ह्यामध्ये 20 वर्ष काम केलं. तिथं आपले अभय कुमार साहेबच्या वाढदिवसादिवशीच मी देणगी जाहीर केलेली आहे आणि कामं भरपूर झालेली आहेत. त्यामुळे आता जी देणगी जाहीर केल्या यातून हे सुद्धा काम हवं. आणि समीर भाऊ तुमच्यामुळेच हे होणार आहे. हे पत्र्याचं काम त्याच्याशिवाय कोणीही करणार नाही. आणि बाकी पत्रकार बंधूंनी सुद्धा आम्हाला सहकार्य करायचं आहे. कारण ही शाळा तुमची आहे, गाव तुमचं आहे, शाळा तुमची आहे. आम्ही काही इथं कायम राहणार नाही. ही शाळा एक डिजिटल करायची असं माझं एक स्वप्न आहे सगळ्यांच्या सहकार्यानं. आणि तुम्हाला असं सहकार्य कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि ज्ञानदान करताना आता आमच्याकडच्या शाळा जर तुम्ही बघायला या, सगळ्या डिजिटल शाळा झालेल्या आहेत. सगळं स्क्रीनवर शिकवतात. इथं अजून ती सिस्टीम नाही. आपल्याला काय झालेलं आहे, आता आपल्याकडं ओव्हरहेड प्रोजेक्टर जवळजवळ 12 पडलेले आहेत. वर्गात लावता येत नाहीत. पावसाळ्यामध्ये ते भिजून खराब होणार म्हणून लावून ते तसेच पडलेले आहेत. एक LED खराब झाला. परवा पोस्को कंपनीने एक LED दिला, तो आम्ही आता लावलाय, डिजिटल केलाय. सर्वांनी बघून जावा तो वर्ग. अजून तिथं डिजिटल तक्ते लावायचे आहेत. आणि 4 महिन्यामध्ये मी प्रयत्न करायला लागलोय. फक्त पत्र्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. कारण ही शाळा इथंच राहणार आहे आणि एक डिजिटल शाळा होईल. मुलांना एक शिक्षण असं मिळायला पाहिजे की आता कॉम्पिटिशनचं युग आहे, डिजिटल युग आहे. त्या पद्धतीनं त्यांना शिक्षण मिळायला पाहिजे. शहरामध्ये जे शिक्षण मिळते ते इथं ह्या मुलांना मिळायला पाहिजे अशी माझी धारणा आहे. तर हे सर्व तुम्ही सहकार्य कराल असे. आमचे अध्यक्ष गेले ना, असू द्या सर, पण आमची मंडळी आहेत बहुतांश. सर मी पण काल घरातनं अलिबागला गेलो. एक कोर्टात तारीख होती म्हणून. पण पहिलं तुमचं पत्र जेवढे पत्रकार होते त्याच्यापेक्षा वाढवले आणि ते सगळे संपादकीय स्तरावरचे आहेत. म्हणजे आम्ही अजून पत्रकारच होत. खांद्यावर झेंडा घेऊन फिरतो. हा तो म्हणाला, तो हा म्हणाला, समीरजी अमुक म्हणाले, हे सतत लिहितो. पण आमचे वरिष्ठ मंडळी तुम्ही आमच्याजवळ दिलेत. नक्कीच कळस गुरुजी, आपण निदान मसायापुरतं, आपल्याला जिल्ह्यात त्यांना नेता येईल का नाही माहिती नाही मला, पण मसायापुरतं एका व्यासपीठावर बसणं गरजेचं आहे याचाच अर्थ. आणि हे शालेय जीवनात जगणारी मंडळी आहेत ना, ते नकळत असं सासू बोले सुने लागे असं असतं. या व्यासपीठावरती
परवा समीरजी मला येताना आलं त्याबद्दल माफी मागतो. व्यासपीठावरचं नाही, श्रोते म्हणूनच आमंत्रण होतं. पण त्याच दिवशी नियोजित वर्षपूर्ती रामजन्मलल्लाच्या, त्यामुळे आमच्या सगळ्या गावातली तो त्यातला एक आला. समीर म्हणजे बनकर तिसरीत पण नसेल. हा, अशी मुलं छान छान चढवतात.